वाहने भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या इसमाकडून 2,44,15,000 रुपये किमतीची 32 विविध चारचाकी वाहने गुन्हे शाखा वागळे युनिट क्रमांक 5 कडून जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात आज वागळे इस्टेट युनिट क्रमांक 5 येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई, जालना, आये फाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण, परभणी या ठिकाणांहून ही वाहने पकडण्यात आली आहेत. वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) अन्वये दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांची 5 चारचाकी वाहने आरोपी नामे संदीप रघु शेट्टी राहणार उल्वे, नवी मुंबई याने मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून कोणतेही भाडे न देता तसेच त्यांची वाहने परत न देता त्या इतर व्यक्तींकडे परस्पर गहाण ठेवून फिर्यादी यांच्या वाहनांचा अपहार करून त्यांची फसवणूक केली होती. तसेच आरोपी संदीप शेट्टी हा स्वतःचे अस्तित्व लपवून राहत होता. सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण व तसेच गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून आरोपी संदीप रघु शेट्टी वय वर्ष 38 राहणार उल्वे, नवी मुंबई यास दिनांक 6 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. आरोपी शेट्टीकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याने अशा प्रकारे अनेक व्यक्तींना अधिकचे मासिक भाडे देतो असे आमिष दाखवून त्यांची चारचाकी वाहने ताब्यात ठेवून त्या परस्पर इतरांकडे गहाण ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. सदर वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद युवराज पाटील हे करीत आहेत. वागळे पोलीस स्टेशन येथे वाहनाचा अपहार किंवा वाहनाच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता. ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांची टीम एसीपी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत आहे. ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उल्वे, नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून एकूण 32 वाहने जवळपास 2,44,00,000 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी. यापूर्वी त्याच्यावर 2021ला नवी मुंबई परिसरामध्ये 3 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक, अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत. याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यानं देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा. सदरचे वाहन तो इतर इसमांना गहाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडच. यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत, ज्यामध्ये 2021ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल. प्रायव्हेट गाड्या आहेत का टुरिस्ट गाड्या आहेत? प्रायव्हेट देखील आहेत, टुरिस्ट देखील आहेत. आता सध्या 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत. यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे. सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, त्याचबरोबर पनवेल, कल्याण, परभणी अशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं गहाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली. तर हे संपूर्ण करण्याचं शिक्षण किती आहे आणि त्याच्यावर अजून कोणी होते? त्याचं वय आहे 38 वर्ष, राहणारा तो उल्वे, नवी मुंबईचा आहे. त्याची मोडस आता सांगितल्याप्रमाणे वाहनाच्या संदर्भात फसवणूक करण्यात आहे. अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. अजून वाहने निष्पन्न होण्याची शक्यता आहे. तर याच्यासोबत अजून काही साथीदार आहेत का? काय सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याचे अजून कोण साथीदार आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत. सध्या आपल्याला 32 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास 2,44,00,000 मुद्देमाल जप्त केलेला आहे. अजून त्यानं सदर वाहनाच्या अनुषंगाने कुठल्या इसमांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगाने वाहनं गहाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काही पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का, त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत. तरी वाहनं कोणकोणत्या नंबर व इंजिन नंबर चेंज करून काही ठिकाणी त्या अनुषंगाने आज तपास सुरू आहे. त्याची अधिक चौकशी एपीएस शरद पाटील करत आहे.